नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज रविवार आहे, उद्या सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. आता ह्या आठवड्यामध्ये चंद्र हा वृश्चिक, धनु आणि मकर या राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी वृश्चिक ही त्याची नीच रास आहे आणि मकर राशीमध्ये तो निर्बळ आहे. त्यामुळे तो फक्त गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसच तो फलदायी होणार आहे. बाकीचे 5 दिवस तो निर्बळ किंवा निष्फळ असणार आहे. तर त्यामुळे काही राशींना याचे वाईट देखील म्हणजे ॲडव्हर्स इफेक्टसुद्धा अनुभवाला येऊ शकतात. स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला अष्टमामध्ये चंद्र असल्यामुळे सर्दी, खोकला, पडसं याचा त्रास होईल. प्रवासात असला तर प्रवास डिले होण्याची, प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे, मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. गुरुवार शुक्रवार मात्र तुमच्यासाठी हा अतिशय चांगला आहे. भाग्योदयकारक अशा स्वरूपाची घटना गुरुवार शुक्रवारकडे घडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे शनिवार रविवारी पुन्हा एकदा ज्याला आपण कंटाळा म्हणावं, निष्क्रियता म्हणावं, अशा स्वरूपाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. वृषभ रास. नवीन ओळखी होणं वगैरे वगैरे हे शक्यतो तुमच्या बाबतीमध्ये हे सोमवार, मंगळवार, बुधवारी हे तुम्ही टाळा किंवा त्या जर ओळखी झाल्या तर त्या ओळखींना तुम्ही जास्त पुढे हे करू नका. पार्टनरशी तुमचं हे चांगलं जुळण्याची शक्यता सोमवार मंगळवारी आहे, मंगळवार बुधवारी आहे. मात्र तुम्ही सांभाळलं पाहिजे, कारण तुमच्यावर ते अवलंबून आहे की तो पार्टनर तुमच्याजवळ कसा वागेल. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृतीला त्रास होईल. कापणं, भाजणं, ॲसिडिटी यासारख्या छोट्या छोट्या विकारांना तोंड द्यावं लागेल. आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा जर प्रवासात असाल तर हेक्टिक जाण्याची शक्यता आहे. शक्यतो मोठे प्रवासाचे बेत आखू नका, मोठे प्रवास करू नका. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिथुन रास. सोमवार, मंगळवार, बुधवार अत्यंत निष्क्रिय, आपण काहीही करू नये असं वाटण्याची शक्यता आहे. हाताखालच्या माणसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मामाकडून काही वाईट बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तुम्हाला स्वतःला देखील एक बारीक सारीक त्रास शारीरिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती मात्र पार्टनरचं सुख चांगलं लावेल, पार्टनर सहकार्य करेल, वैवाहिक सौख्य हे चांगलं असेल. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शारीरिक त्रास, डोकं काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर जवळच असलेला बरा. कर्क रास. संततीकडून किंवा संतती न ऐकणं, अभ्यास न करणं अशा स्वरूपाच्या तक्रारी सोमवार, मंगळवार, बुधवारी होण्याची शक्यता आहे. तुमच्या अगदी सहजगत्या जी कामं होणार आहेत त्या कामांमध्ये डिले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार, गुरुवार हा शारीरिक त्रास, नोकरांकडून त्रास, हाताखालच्या माणसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. आणि आठवड्याचा शेवट हा मात्र पार्टनरकडून थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. थोडक्यात हा आठवडा तुम्हाला त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेक्टिक असेल, प्रवासामध्ये त्रास होईल आणि त्यामुळे संततीच्या बाबतीत चिंता निर्माण करावी लागेल, चिंता वाटेल असं साधारणपणाने दिसतं आहे. सिंह रास. घरामध्ये शक्यतो शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आपला स्वभाव हा थोडासा अहंकारी आहे आणि त्यामुळे त्या अहंकाराच्या नादामध्ये आपण घरातल्या कुणा माणसाचं मन दुखवत नाही ना, एवढं बघा. आणि त्या दृष्टीने सावध राहा, म्हणजे घरामध्ये त्रास होणार नाही. घर बदलणं, घरामध्ये रिनोव्हेट करणं किंवा काही याचा आत्ता या आठवड्यात विचारसुद्धा करू नका. आठवड्याच्या मध्यावरती संततीकडून चांगली बातमी कळेल, संततीला फायदा होईल.
आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा सावध राहा. कन्या रास, भावंडांशी संबंध हे जेवढ्याच तेवढे ठेवा किंवा जेवढ्याच तेवढे राहतील. आठवड्याच्या सुरुवातीला नवीन कुठल्याही गोष्टीची सुरुवात करू नका, नवीन व्हेंचरचा विचार करू नका. छोटे प्रवास, बारीक प्रवास हे शक्यतो टाळा. त्याच्यामध्ये तुम्हाला द्रव्याची हानी आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती घराकडे लक्ष द्या. आई असेल तर आईकडे लक्ष द्या. आईची तब्येत सुधारेल. आई असेल तर आईकडे तुम्हाला फार लक्ष, मी लक्ष द्या म्हटलं याचा अर्थ लक्ष द्या. बाकी तसा काही फारसा त्रास होईल असं मला वाटत नाही. आठवड्याच्या शेवटी मात्र संततीकडून तुम्हाला काही वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या हार्मनी ज्याला म्हणतात, सहज होण्यासारखी जी कामं असतात ती कामं तुमची ही लांबणीवरती पडतील, पुढच्या आठवड्यावरती जातील आणि त्याने तुमची चिडचिड होईल, मानसिक परिस्थिती ही ढासळेल. तर त्या दृष्टीने सावध राहा. तुळ रास, पैशाचा अपव्यय होण्याच्या दृष्टीने सोमवार, मंगळवार, बुधवार अतिशय उत्तम आहेत. तर त्यामुळे जरा सावध राहा. आणि पैसे गेले तरी सुद्धा दुःख करू नका. गेले तर गेले, येतील परत. तूळ राशीच्या माणसांना पैसे जाणं येणं हे नित्याचं असतंय. त्यामुळे त्याने फारसं घाबरायचं काही कारण नाही. आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा मानसिक त्रास, मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. घरामध्ये छोटे छोटे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा ते होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या. वृश्चिक रास, सोमवार, मंगळवार, बुधवार तुमच्यासाठी हा थोडासा ज्याला आपण घाई गडबडीचा म्हणावा अशा स्वरूपाचा असणार आहे. मन थोडंसं उदास राहील. तुम्हाला शारीरिक त्रास हा अंगावरती काढल्यामुळे थोडाफार त्रास हा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती मात्र 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा असलेले पैसे हे योग्य ठिकाणी गुंतवण्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी छोटे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. छोटे प्रवास घडतील. आपल्या भावंडांकडून चांगली बातमी कानावरती येईल. या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. धनुरास, व्यय, व्यय आणि व्यय हाच या आठवड्याचा मूलमंत्र असणार आहे. पहिले 3 दिवस पैसा जाईल, 2 दिवस स्टॅबिलिटी येईल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा पैसा घालवेल. तर त्या दृष्टीने सावध राहा. या पलीकडे तुम्हाला मी वेगळं काहीच सांगू शकत नाही. जपून पैशाचा व्यवहार जपून करा. पैशाच्या दृष्टीने सांभाळणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मकर रास, मकर राशीला सोमवार, मंगळवार, बुधवार हा त्यातल्या त्यात बरा आहे. मी त्यातल्या त्यात बरा म्हणतोय याचा अर्थ इतरांच्यापेक्षा बरा, की तुमची अडकलेली कामं ही थोडीफार मार्गी लागण्याची शक्यता आहे. 4 पैसे तुमच्या दृष्टीने तुमच्याकडे येत आहेत असं तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा सोमवार, मंगळवार, बुधवार हा 80% आनंद आणि 20% चिंता अशा स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. बुधवार, गुरुवारी मिळालेले पैसे हे नीट सांभाळण्याकडे लक्ष द्या, नाहीतर ते केव्हाच निघून जातील आणि हाती धुपाट न उरेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आठवड्याचा शेवट हा तुमच्या स्वतःची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती ही सांभाळण्याकडे लक्ष द्या. त्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. कुंभरास, कुंभराशीच्या लोकांनी सोमवार, मंगळवार, बुधवार आपल्या उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय या ठिकाणी अत्यंत सांभाळून राहण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना सोमवार, मंगळवार, बुधवार नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये काही घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने तुम्ही जरा विशेष सावध राहायला पाहिजे. वरिष्ठांकडून किंवा नोकरीत असलेल्या हितशत्रूंचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र गुरुवार, शुक्रवार हा चांगला आहे. गुरुवार, शुक्रवारी
तुमच्या म्हणजे आवकीमध्ये भर होईल, तुमची अडलेली कामं ही पूर्ण होतील. कुणी तुम्हाला जर हे दिलेलं असेल, काही शब्द दिलेला असेल तर तो शब्द पूर्ण होईल. परत एकदा आठवड्याचा शेवट हा खर्चिक आहे, तर जरा सांभाळून राहा. मीन रास प्रवासाच्या दृष्टीने, लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने प्रवास आखणं काय किंवा प्रवास करणं काय, सोम मंगळ बुध हे अत्यंत वाईट दिवस आहेत. धार्मिक कार्य असेल तर तुमच्याजवळ असेल तर ते दूर ढकला, लांब टाळा, लांबणीवर टाका, प्रवास लांबणीवर टाका. आठवड्याच्या मध्यावरती उद्योगधंदा, नोकरी, व्यवसायामध्ये चांगल्या घटना घडलेल्या तुम्हाला दिसतील. आठवड्याचा शेवट हा थोडाफार पैशाचा अपव्यय म्हणा आणि थोडासा गेन म्हणजे 50-50% असा पैशाची तुम्हाला योजना होताना दिसेल. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.